विद्यार्थी मित्र हो, आपण पाहतोय फिनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल या विषयाची माहिती. यामध्ये आपण पाहणार आहोत फंडामेंटल्स ऑफ फिनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल पार्ट 1. या संदर्भातील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये पूर्णतः पाहणार आहोत. फिनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल हा विषय MCOM या विद्याशाखेसाठी आहे आणि म्हणून या विद्यार्थ्यांसाठी आपण फंडामेंटल्स ऑफ फिनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल या टॉपिकवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. तर मित्रो, या पहिल्या पार्टमधील जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ते पुढील प्रमाणे. क्वेश्चन नंबर 1. Analysis of any financial statement comprises. फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये काय इन्क्लूड होतो? तर एकंदरीत फिनान्शियल स्टेटमेंट जे आहेत ते म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यालाच इन्कम स्टेटमेंट असं देखील म्हटलं जातं, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट, फंड फ्लो स्टेटमेंट, या सर्व स्टेटमेंटचा फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये समावेश होतो आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल ॲनालिसिस ऑफ एनी फिनान्शियल स्टेटमेंट कंप्राइजेस ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट और इन्कम स्टेटमेंट अँड बॅलन्स शीट. आन्सर इज डी, ऑल ऑफ दी अबव. क्वेश्चन नंबर 2. Out of the following, which parties are interested in financial statement? फिनान्शियल स्टेटमेंट जे आहे ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट, फंड फ्लो स्टेटमेंट, हे जे फिनान्शियल स्टेटमेंट आहे यामध्ये इंटरेस्ट, सहभाग कोणकोणत्या पार्टीचा असू शकतो? खरं तर फिनान्शियल स्टेटमेंटमुळे संपूर्णतः फिनान्शियल पोझिशन, आर्थिक जी काही परिस्थिती आहे ती त्या ठिकाणी समजू शकते आणि व्यवसायाची आर्थिक परिस्थिती ही भागधारकांना म्हणजे शेअरहोल्डरलाही समजली पाहिजे, त्या ऑर्गनायझेशनला म्हणजेच फिनान्शियल इन्स्टिट्यूटलाही कळली पाहिजे, किंवा या ऑर्गनायझेशनला, कंपनीला अर्थपुरवठा करणाऱ्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत, उदाहरणार्थ बँका, यांना सुद्धा त्या ठिकाणी फिनान्शियल स्टेटमेंट कसं आहे हे कळलं पाहिजे आणि कंपनीचे सावकार जे आहेत, क्रेडिटर्स, यांना सुद्धा त्या ठिकाणी फिनान्शियल स्टेटमेंट कंपनीचं कसं आहे हे कळलं पाहिजे. थोडक्यात जे स्टेक होल्डर आहेत कंपनीच्या बाबतीत त्या सर्व स्टेक होल्डर म्हणजेच पार्टीला त्या ठिकाणी फिनान्शियल स्टेटमेंट कंपनीचं कसं आहे हे समजणं आवश्यक आहे आणि म्हणून हे फिनान्शियल स्टेटमेंट डिस्क्लोज केले जातात. आणि म्हणून आपल्याला समजता येईल कोणत्या पार्टी इन्क्लूड आहेत, तर ऑल स्टेक होल्डर. आता इथे तुम्हाला 3 स्टेक होल्डर दिले आहेत, शेअर होल्डर, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि क्रेडिटर्स, आणि म्हणून उत्तर आहे डी, ऑल ऑफ दी अबव. क्वेश्चन नंबर 3. द फिनान्शियल स्टेटमेंट ऑफ ए बिझनेस एंटरप्राइजेस इन्क्लूड. पहिलाच प्रश्न थोड्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी विचारला आहे की या फिनान्शियल स्टेटमेंट जे आहे त्या कंपन्यांचं म्हणजेच बिझनेस एंटरप्राइजेस म्हणजेच ऑर्गनायझेशनचं, त्यामध्ये कशा कशाचा समावेश होऊ शकतो? मग अशी सांगितल्याप्रमाणे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट, फंड फ्लो स्टेटमेंट, या सर्वांचा अंतर्भाव हा फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये होतो आणि म्हणून उत्तर आहे डी, ऑल ऑफ दी अबव. क्वेश्चन नंबर 4. Which of the following shows
the actual financial position of an enterprises. एंटरप्राइजेस म्हणजेच कंपनी, ऑर्गनायझेशन, काही म्हणा तुम्ही. या कंपनीची आर्थिक परिस्थिती, फिनान्शियल पोझिशन जी आहे ती खालीलपैकी कोणत्या स्टेटमेंटवरून तुम्हाला दिसून येऊ शकते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून प्रॉफिट किंवा लॉस समजेल, फिनान्शियल पोझिशन समजणार नाही. फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये फ्लो ऑफ फंड त्या ठिकाणी दिसेल, ॲप्लिकेशन अँड सोर्सेस ऑफ फंड. मात्र बॅलन्स शीटवरून तुम्हाला त्या कंपनीच्या असेट्स आणि लायबिलिटी दिसून येतात आणि म्हणून असेट आणि लायबिलिटी हीच त्या कंपनीची फिनान्शियल पोझिशन आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी उत्तर सांगता येईल की कंपनीची फिनान्शियल पोझिशन ही बॅलन्स शीटवरून दिसते आणि म्हणून उत्तर आहे बी. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून काय दिसेल, प्रॉफिट ऑर लॉस. आणि फंड फ्लो स्टेटमेंटवरून काय दिसेल, तर फंड फ्लो स्टेटमेंटवरून तुम्हाला किती फंड आलेला आहे आणि किती फंड गेलेला आहे हे त्या ठिकाणी लक्षात येईल आणि म्हणून उत्तर आहे बी, बॅलन्स शीट. क्वेश्चन नंबर 5. बॅलन्स शीट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट फिनान्शियल पोझिशन ऑफ दी एंटरप्राइजेस. बघा तुम्हाला इथे मागच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. बॅलन्स शीट हे इन्फॉर्मेशन देतं कशाचं, फिनान्शियल पोझिशन कुठली, कंपनीची. केव्हा, तर तुम्हाला या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत. ॲट ए पॉइंट ऑफ टाइम, म्हणजेच उत्तर आहे आपल्याला त्या ठिकाणी ए, ॲट ए पॉइंट ऑफ टाइम. ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम नाही, फॉर द पिरियड ऑफ टाइम नाही, नन ऑफ द अबाव नाही, ॲट द पॉइंट ऑफ टाइम. आणि म्हणून पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड असं म्हटलं जातं. काय, फॉर द इयर एंडेड. आणि बॅलन्स शीटला म्हटलं जातं ॲज ऑन. हा फरक ज्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल त्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहजपणे देता येऊ शकेल. क्वेश्चन नंबर 6. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ऑल्सो कॉल्ड ऑपरेटिंग प्रॉफिट नाही, बॅलन्स शीट कदापि नाही, इन्व्हेस्टमेंट नाही. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये काय असतात, एक्सपेन्सेस आणि इन्कम असतात, बरोबर की नाही. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं दुसरं नाव आहे इन्कम स्टेटमेंट, दॅट इज सी. क्वेश्चन नंबर 7. Which of these are not the methods of financial statement analysis? पहा, फिनान्शियल स्टेटमेंट अनालिसिसच्या अनेक मेथड आहेत. तर खालील 4 मेथडपैकी कोणती मेथड नाही असं विचारले. प्रश्न नीट त्या ठिकाणी वाचून घेत चला म्हणजे अडचण येणार नाही. तर कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस मेथड आहे, ट्रेंड ॲनालिसिस मेथड आहे, रेशो ॲनालिसिस मेथड आहे. म्हणजेच कॅपिटलायझेशन मेथड ही फिनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिसची मेथड नाही, दॅट इज सी. क्वेश्चन नंबर 8. The analysis of a financial statement by a shareholder is an example of. ॲनालिसिस आहे, कुठला ॲनालिसिस आहे, इंटरनल, एक्सटर्नल, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल. तर इंटरनल. शेअर होल्डर हा त्या कंपनीचा ओनर असतो आणि म्हणून त्याला आपण म्हणतो त्या संबंधातलं ॲनालिसिस हे कसं आहे, इंटरनल ॲनालिसिस. एक्सटर्नल ॲनालिसिस म्हणजे ज्या कंपनीच्या संदर्भातले जे काय बाह्य घटक आहे त्या संबंधीचं. व्हर्टिकल ॲनालिसिस म्हणजे उभं आणि हॉरिझॉन्टल याचा अर्थ आडवं. म्हणजेच शेअर होल्डर इज अन एक्झाम्पल ऑफ इंटरनल ॲनालिसिस, ए. क्वेश्चन नंबर 9. इंटरप्रिटेशन ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट इन्क्लूड्स. आता इंटरप्रिटेशन म्हणजे कुठल्याही एका गोष्टीवरचं तुमचं मत. एखादी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे आणि त्यावर तुम्ही ते काय करणं आवश्यक आहे, त्याचं इंटरप्रिटेशन करणं गरजेचं असतं. आता इथे फिनान्शियल स्टेटमेंटचं जे इंटरप्रिटेशन आहे त्यामध्ये काय इन्क्लूड होतं तो भाग तुम्हाला या ठिकाणी विचारला आहे. ड्रॉइंग कन्क्लुजन, यस. क्रिटिसिझम अँड ॲनालिसिस, हो. क्रिटिसिझम म्हणजेच काय म्हणतो आपण त्यावर, टीका. कंपॅरिझन अँड ट्रेंड स्टडी, यस.
म्हणजेच ए, बी आणि सी हे तिन्ही काय आहे, इंटरप्रिटेशन ऑफ फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये इन्क्लूड असणारे एलिमेंट्स आहेत, घटक आहेत. आणि म्हणून उत्तर आहे डी, ऑल ऑफ अबव. क्वेश्चन नंबर 10. Which of the following are techniques, tools or methods of analysis and interpretation of a financial statement? ट्रेड अनालिसिस, रेशो अनालिसिस, ॲव्हरेज अनालिसिस ह्या सगळ्या काय, कॉमन साईज स्टेटमेंट, कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट, हॉरिझॉन्टल स्टेटमेंट, व्हर्टिकल, हे सर्व काय आहेत, तर हे टेक्निक, टूल्स आणि मेथड्स आहेत. कशाचे? ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. फिनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन करण्याचे टूल्स आहेत, टेक्निक आहे किंवा मेथड्स आहेत, यावरील तिन्ही. आणि म्हणून उत्तर आहे डी, ऑल ऑफ दी अबव. क्वेश्चन नंबर 11. कंपॅरिझन ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट हायलाइट्स द ट्रेंड ऑफ दी डॅश ऑफ दी बिझनेस. कंपॅरिझन ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट, दोन फिनान्शियल स्टेटमेंट आहेत, गेल्या वर्षाचं आणि या वर्षाचं, त्याचं ज्यावेळेस तुम्ही कंपॅरिझन करता त्यावेळेस ते कंपॅरिझन काय दर्शवितो तुम्हाला, द ट्रेंड ऑफ दी, ट्रेंड म्हणजे दिशा म्हणून आपण त्याला, प्रवाह, तो प्रवाह कसा आहे बिझनेसचा, तर प्रॉफिटेबिलिटी, परफॉर्मन्स अँड फिनान्शियल पोझिशन हे तिन्ही आहे. म्हणजे पहा, 2020 आणि 2021च्या दोन फिनान्शियल स्टेटमेंटचं कंपॅरिझन केलं की तुम्हाला लक्षात येईल गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी प्रॉफिट कमी झाला का जास्त झाला, ए प्रॉफिटेबिलिटी. गेल्या वर्षीचा परफॉर्मन्स आणि या वर्षीचा परफॉर्मन्समध्ये कंपॅरिझन केल्यावर तो आत्ताचा परफॉर्मन्स हा बेटर आहे का नाही, दॅट इज परफॉर्मन्स. आणि फिनान्शियल पोझिशन गेल्या वर्षापेक्षा या वर्षाची आपली चांगली आहे किंवा नाही हे तुम्हाला कळू शकतं. आणि म्हणून उत्तर आहे ए, बी, सी हे तिन्ही, म्हणजेच डी, ऑल ऑफ दी अबव. क्वेश्चन नंबर 12. द बेसिक पर्पज ऑफ प्रिपेअरिंग फिनान्शियल स्टेटमेंट इज टू कन्वे टू. काय आहे बेसिक पर्पज फिनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करण्याचं? ओनरला माहिती कळली पाहिजे, क्रेडिटर्स म्हणजे सावकारांनाही माहिती कळली पाहिजे, आणि जनरल पब्लिकला सुद्धा माहिती कळली पाहिजे की ज्या व्यक्ती कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला उत्सुक आहेत त्या व्यक्तींना जर त्या ठिकाणी फिनान्शियल स्टेटमेंट जर कळलं, समजलं, मिळालं, त्यातली माहिती मिळावी यासाठीच हे फिनान्शियल स्टेटमेंट त्या ठिकाणी प्रिपेअर केलेलं असतं. म्हणजेच ओनर म्हणजे शेअर होल्डर, क्रेडिटर्स म्हणजे सावकार, जनरल पब्लिक या सगळ्यांना उपयोगी पडेल यासाठी फिनान्शियल स्टेटमेंट हे प्रिपेअर केलं जातं. आणि म्हणून उत्तर आहे आपलं डी, ऑल ऑफ दी अबव. क्वेश्चन नंबर 13. विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट बेसिक फिनान्शियल स्टेटमेंट. नॉट, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट बेसिक फिनान्शियल स्टेटमेंट. खालीलपैकी जे स्टेटमेंट दिले त्यातलं बेसिक फिनान्शियल स्टेटमेंट कोणतं नाही? बॅलन्स शीट आहे, इन्कम स्टेटमेंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, आणि फंड फ्लो स्टेटमेंट आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट आहे. मग काय नाही? दी कॉस्ट स्टेटमेंट, दॅट इज सी. क्वेश्चन नंबर 14. विच ऑफ द फॉलोइंग आर लिमिटेशन ऑफ अ फिनान्शियल स्टेटमेंट. फिनान्शियल स्टेटमेंटचे कोणते लिमिटेशन आहे? हिस्टॉरिकल डाटा फक्त देतं, इंट्रीम मध्यावधी रिपोर्ट अहवाल फक्त देतं, आणि मिसलेंडिंग रिपोर्ट असतो. म्हणजे हे तिन्ही फिनान्शियल स्टेटमेंटचे लिमिटेशन आहे. आणि म्हणून उत्तर आहे डी, ऑल ऑफ दी अबव. क्वेश्चन नंबर 15. द फिनान्शियल स्टेटमेंट फॉर ए सिरीज ऑफ इयर्स, वर्षानुवर्ष चालत असणारी सिरीज, मे बी अनालाइज्ड टू डिटरमाइन द ट्रेंड्स ऑफ द डाटा कंटेंट therein is a ट्रेंड पर्सेंटेज, ट्रेंड रेशो, ट्रेंड अनालिसिस. ह्या तिन्हींचंही मिनिंग सेम आहे, ते पर्यायी नाव आहे. ट्रेंड पर्सेंटेजलाच ट्रेंड रेशो म्हणतात, त्यालाच ट्रेंड अनालिसिस म्हणतात. त्यामुळे ABC या तिन्हींचा अर्थ एकच आहे. आणि म्हणून उत्तर आहे, तिन्ही जर सारखे असेल तर पर्यायी उत्तर ऑल ऑफ दी अबव डी.
Question number 16. The financial statement of a business enterprises include काय समावेश होतो? कॅश फ्लो स्टेटमेंट, फंड फ्लो स्टेटमेंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. हो, हे सर्वांचा समावेश हा फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये होतो आणि म्हणून डी ऑल ऑफ दी अबव. हाच प्रश्न अनेक वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 17. व्हेन फिनान्शियल स्टेटमेंट ऑफ 2 or more ऑर्गनायझेशन, 2 किंवा त्यापेक्षा जास्त ऑर्गनायझेशनचं, कंपन्यांचं जर त्या ठिकाणी फिनान्शियल स्टेटमेंट जर तुम्ही ॲनालाइज केलं तर त्याला काय म्हणतात? इट इज कॉल्ड, तर त्याला म्हणतात इंटरफर्म ॲनालिसिस, दॅट इज बी. क्वेश्चन नंबर 18. फिनान्शियल स्टेटमेंट्स आर दोज स्टेटमेंट विच कंटेन, काय आहे त्यामध्ये? तर फिनान्शियल इन्फॉर्मेशन असतात. फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये काय असणार? फिनान्शियल इन्फॉर्मेशन असते, सोशल लीगल नाही, आणि म्हणून उत्तर आहे ए, फिनान्शियल इन्फॉर्मेशन. क्वेश्चन नंबर 19. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज अँड इम्पॉर्टन्स ऑफ द फिनान्शियल स्टेटमेंट? फिनान्शियल स्टेटमेंटचे ऑब्जेक्ट आणि इम्पॉर्टंट खालीलपैकी कोणते? नोईंग प्रॉफिटेबिलिटी ऑफ बिझनेस, म्हणजे प्रॉफिटेबिलिटी बिझनेसची त्या ठिकाणी समजणे. हो. सॉल्वन्सी, म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणतो दिवाळखोर असणं आणि नसणं, तर ते सुद्धा माहिती होते. जजिंग दी ग्रोथ ऑफ द बिझनेस, आणि बिझनेसची जी वाढ आहे, ग्रोथ आहे, विकास आहे, वृद्धी आहे ती, हे तीनही त्या ठिकाणी काय आहेत? ऑब्जेक्टिव्ज आणि इम्पॉर्टन्स आहेत फिनान्शियल स्टेटमेंटचे, आणि म्हणून उत्तर आहे डी ऑल ऑफ दी अबव. क्वेश्चन नंबर 20. व्हॉट आर द लिमिटेशन ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट? फिनान्शियल स्टेटमेंटचे काय आहे तो लिमिटेशन? मॅनिप्युलेशन और विंडो ड्रेसिंग? यस. लॅक ऑफ रेग्युलर डाटा और इन्फॉर्मेशन? हो. क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट इग्नॉर्ड? हो. म्हणजेच वरील तिन्ही लिमिटेशन आहेत फिनान्शियल स्टेटमेंटचे, आणि म्हणून उत्तर आहे डी ऑल ऑफ दी अबव. विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत आपण पहिल्या पार्टमध्ये हे सर्व क्वेश्चन्स पाहिले ते फिनान्शियल स्टेटमेंट बाबत. पुढचा व्हिडिओ आपण जो पाहणार आहोत तो याच टॉपिकवर, म्हणजेच फंडामेंटल्स ऑफ फिनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल. मात्र दुसऱ्या भागामध्ये आपण फिनान्शियल ॲनालिसिस पाहू. पहिला पार्ट फिनान्शियल स्टेटमेंट पाहिलाय, आता दुसरा पार्ट आपण फिनान्शियल ॲनालिसिसचा पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या ईमेलवर तुम्ही तुमचे कमेंट्स त्या ठिकाणी नमूद करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत फिनान्शियल ॲनालिसिसवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजेच पार्ट 2. धन्यवाद.